नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 हे जे नवीन पुस्तक आलेलं आहे, या पुस्तकातील पाठ पहिला ठेवा निसर्गाचा या पाठाची आज आपण उजळणी करूया. चला. प्रश्न पहिला आहे, तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा. मुलांनो, या ठिकाणी काही पाण्याचे स्रोत दिलेले आहेत. तुमच्या परिसरामध्ये कोणकोणते पाण्याचे स्रोत आहेत याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी पहा, तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा आणि सरोवर. तुमच्या परिसरामध्ये काय आहे याचं उत्तर तुम्ही लिहा. मी उत्तर दिलेलं आहे पहा, तलाव, नदी, विहीर, हातपंप. या व्यतिरिक्तही तुमच्या परिसरात जे पाण्याचे स्रोत असतील त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आपण पुढील प्रश्न पाहूया. ओळखा पाहू मी कोण. या ठिकाणी आकडा 1 आहे, मी चिकट आणि मऊ आहे, मी पाणी सहज धरून ठेवते. उत्तर आहे चिकण माती. आकडा 2 आहे, मी वाळूसारखी आहे, मी पाणी धरून ठेवू शकत नाही. उत्तर आहे वालुकामय माती. आकडा 3, मी वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे. याचं उत्तर आहे पोयटा माती. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न पहिला, मातीचे उपयोग लिहा. उत्तर पहा, माती वनस्पतींना अन्न व पाणी देते. मातीपासून मडके, खेळणी, कुंड्या, घरासाठी विटा बनवता येतात. मुलांनो, याचं उत्तर तुम्ही आणखी वाढवू शकता. पुढील प्रश्न, मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. उत्तर पाहू, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा अतिवापर तसेच कारखान्यातील विषारी पदार्थ व कचरा मातीत मिसळल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा आहे, निर्धोक पाणी म्हणजे काय. याचं उत्तर, जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. प्रश्न चौथा, पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते. उत्तर आहे साबणाचे पाणी, प्लास्टिक, खते, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, रसायने इत्यादी अनेक कारणांनी पाणी प्रदूषित होते. मुलांनो, याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. पुढील प्रश्नाकडे जाऊया. घरात पाणी कशा कशात साठवले जाते ती साधने खालील शब्दकोड्यात शोधा. त्या शब्दाभोवती चौकट करा. तर मुलांनो, या ठिकाणी आपल्याला एक शब्दकोड दिलेला आहे आणि यामध्ये एका ठिकाणी आपल्याला चौकट दिलेली आहे. त्यामध्ये रांजण हा शब्द तयार झालेला आहे. मग आपण घरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये, साधनांमध्ये आपण पाणी साठवतो ते आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी पहा, माठ, बादली, कळशी आणि हंडे. मुलांनो, आणखी काही साधने तुम्हाला या ठिकाणी सापडतील. तुम्ही ती शोधून लिहायची आहेत. आपण पुढे जाऊया. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचं निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे. चित्रामध्ये पहा, तर पाणी शुद्ध करण्याची पाणी उकळणे ही पाणी निर्धोक करण्याची पद्धत वापरली आहे. आकडा 2, निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे. याचं उत्तर आहे 10 ते 15 मिनिट पाणी उकळावे. प्रश्न तिसरा आहे, पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते. त्याचं उत्तर पहा, पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक जे सूक्ष्मजीव, जंतू असतात ते नष्ट होतात. त्यामुळे पाणी पिण्यास सुरक्षित होते. प्रश्न चौथा आहे, पाणी निर्धोक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील. याचं उत्तर आहे पाणी गाळणे, निवळणे, पाणी निर्जंतुकीकरण करणे इत्यादी. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. या ठिकाणी आकडा 1 आहे, खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही. आकडा अ, नदी, ब, जंगल, क, तलाव आणि ड, विहीर. यामध्ये कोणता पाण्याचा स्रोत नाही, तर जंगल हा पाण्याचा स्रोत नाही. आकडा 2 आहे,
माती प्रदूषण कशामुळे होते? आकडा अ, मातीत झाडे लावल्यामुळे. आकडा ब, मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. आकडा क, पाणी वाचवल्यामुळे. आणि आकडा ड, मातीत गुरे धुतल्यामुळे. तर माती प्रदूषण कशामुळे होते? तर मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. आकडा 3 आहे, पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? पर्याय पहा. फरशी पुसण्यासाठी, खेळण्यासाठी, पिण्यासाठी आणि गाड्या धुण्यासाठी. तर पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे, पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. पुढील प्रश्न पहा, तुम्ही काय कराल ते लिहा. आकडा 1 आहे, छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. मी थोडक्यात या ठिकाणी उत्तर देतोय. मी ते पाणी पाईपच्या सहाय्याने जमिनीतील एखाद्या खड्ड्यात किंवा टाकीत साठवेल. त्याचा उपयोग बागेसाठी किंवा विहिरीची पाणी पातळी वाढवण्यासाठी होईल. आकडा 2 आहे, पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? याचं उत्तर आहे, नद्या, तलाव किंवा इतर कोणत्याही जलस्रोतात कचरा, सांडपाणी किंवा रासायनिक पदार्थ टाकायचे नाहीत. कपडे धुणे किंवा जनावरांना नदीवरती धुणे आपण टाळलं पाहिजे. आपण पुढील प्रश्न पाहूया. माती प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? याचं उत्तर आहे, प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे, कचरा उघड्यावर टाकायचा नाही आणि शेतामध्ये रासायनिक खताऐवजी आपण सेंद्रिय खताचा वापर करण्यास सांगितलं पाहिजे. प्रश्न 4 आहे, रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ आपल्याला चालू दिसतोय, आपण काय केलं पाहिजे? तर मी तातडीने तो नळ बंद करेन. जर नळ खराब असेल तर संबंधित प्रशासनाला किंवा व्यक्तीला त्याची दुरुस्ती करण्यास सांगेन. प्रश्न 5 आहे, पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले. ते पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी तुरटी फिरवून किंवा कापडाने गाळून घेईन आणि त्यानंतर ते उकळून थंड करून पिण्यासाठी आम्ही वापरणार. आता पुढचा प्रश्न पहा की तुमच्या घरात एका दिवसात खालील गोष्टींसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो याची नोंद तुम्हाला करायची आहे. तुमच्या मित्रमैत्रिणीने केलेल्या नोंदीसोबत त्याची तुलना करा. आता या ठिकाणी एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे, त्यामध्ये अनुक्रमांक, कृती आणि अंदाजे प्रमाण पाण्याचं म्हणजे किती बादल्या आणि किती कळशा तुम्ही वापरणार. आता मुलांनो, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याच्यावरून हे पाण्याचं प्रमाण तुम्हाला अंदाजे लिहायचं आहे. आता समजा आपल्याला आंघोळीसाठी पाणी पाहिजे असेल तर ते किती असेल? तर समजा घरामध्ये 4-5 माणसं असतील तर आपण 4-5 बादल्या पाणी वापरणार. कपडे धुण्यासाठी 2 ते 3 बादल्या, भांडी धुण्यासाठी 1 ते 2 बादल्या आणि पिण्यासाठी 2 ते 3 कळशा. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घराचा विचार करून अंदाजित प्रमाण पाण्याचं लिहायचं आहे. तर मुलांनो, या ठिकाणी हे जी उजळणी करूया म्हणजेच त्याला आपण स्वाध्याय म्हणत होतो, तर तो स्वाध्याय संपलेला आहे. नक्कीच हा नवीन अभ्यासक्रमातील स्वाध्याय तुम्हाला समजला असेल. नवीन अभ्यासक्रमातील सर्व स्वाध्याय पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.